असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी ज्या बातमीची चातकासारखी प्रतीक्षा करत होते, अखेरकार ती बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्यभरातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा होणार आहे आणि फक्त नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप हंगामाचा पीक विमा देखील जमा होणार आहे आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला असेल, जर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा झाला असेल आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे। सोबतच राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता पीक विम्याची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा किती मिळणार तर हेक्टरी 17,500 रुपये। लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्या देखील खात्यावरती आता पैसे जमा होणार आहेत। एक नाही तर 2 योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। आता बघा, राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुरुवातीला नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यामध्ये आला। आता बघा, म्हणजेच की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा वितरित केला जात असतो। त्यानुसार आता केंद्र सरकारने पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरित केल्यानंतर आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा या ठिकाणी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। म्हणजेच की आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक नाही तर 2 योजनांचे पैसे जमा होणार। कोणत्या 2 योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार तर बघा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच की 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये आणि दुसरी जी योजना आहे ती म्हणजेच की पीक विमा योजना आणि पीक विम्याचे किती तर हेक्टरी 17,500 रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार। आता यांची जर बेरीज केली तर बघा, पीक विम्याचे किती जमा होणार तर 17,500 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे किती तर 2,000 रुपये। म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर साधारणतः 19,500 रुपये इतकी रक्कम आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा हेक्टरी 17,500 रुपयांचा मिळणार आहे, हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला आहे। डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की थेट लाभ प्रणालीद्वारे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे। शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। सोबतच आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी बघू शकता, पीक विम्या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। खरीप 2025 मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आता पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करण्यामध्ये आली असून आता केंद्राच्या पोर्टलवरती माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून आता याच जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता, नमो शेतकरी योजनेबद्दलची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। किसानचे पैसे पाहिजे असतील तर 9 वर्षामध्ये ही 3 कामे तुम्हाला आता करावी लागणार, अशा पद्धतीची देखील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमका तुमच्या खात्यावरती कधी, कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, किती वाजता, कोणत्या वेळेला जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील याच जानेवारी महिन्यामध्ये कधी जमा होणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्यातच अजून एक महत्त्वाची बातमी म्हणजे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना
तीन कामे करण्याचे सांगण्यामध्ये आले आहे। या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आले आहे तर किसानचे पैसे म्हणजेच की पीएम किसान योजना असो किंवा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी 9 वर्षामध्ये म्हणजेच की या वर्षामध्ये 2026 मध्ये तुम्हाला तात्काळ 3 कामे करावी लागणार आहेत आणि हे 3 कामे केली तरच तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर बघायला गेलं तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला 3 कामे करावी लागणार आणि जे शेतकरी ही 3 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार। तर आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती 3 कामे करावी लागणार हे बघूयात आणि त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार ते आपण या ठिकाणी पुढे बघूयात। आता म्हणजेच की या ठिकाणी बघायला गेलं तर सर्व काही महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार, पीक विमा कधी जमा होणार, सर्व काही माहिती बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार आणि पीक विमा कधी मिळणार अशी जर तुम्ही देखील प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता सर्वात आधी अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजेच की किसानचे पैसे पाहिजे असतील तर 9 वर्षामध्ये ही 3 कामे करावीच लागणार अशा पद्धतीची बातमी आहे। आता नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू। त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे बघूयात आणि सर्वात शेवटी पीक विम्याची रक्कम देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, किसानचे पैसे पाहिजे असतील तर 9 वर्षामध्ये 3 कामे करावीच लागणार। आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला 3 कामे करावीच लागणार। जे शेतकरी ही 3 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार। आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आमच्या खात्यावरती सर्वात आधी या ठिकाणी जमा झाला पाहिजे म्हणजेच की सरकारने हप्ता वितरित केला की लगेच आमच्या खात्यावरती हप्ता जमा झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला 3 कामे करावीच लागणार आहेत। आता पहिलं महत्त्वाचं काम नीट ऐका म्हणजेच की लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे ई-KYC करणे। जर तुम्हाला नवीन वर्षामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे हवे असतील, नमो शेतकरी योजनेचे पैसे हवे असतील तर सर्वात आधी तुमची ई-KYC करावी लागेल। कारण की अजून देखील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेच्या खात्याची ई-KYC केली नाही। परिणामी अनेक शेतकऱ्यांना मागील हप्ते मिळाले नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत आणि पुढचे देखील हप्ते मिळण्याची या ठिकाणी शक्यता म्हणजेच की हप्ता मिळू शकत नाही। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर हप्त्याच्या लाभासाठी या ठिकाणी पहिलं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर ई-KYC करणे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुम्ही अद्याप देखील ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करून घ्या। जे शेतकरी ई-KYC करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आणि जे शेतकरी ई-KYC करणार नाहीत तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई-KYC केले नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-KYC करणे अत्यंत आवश्यक आहे। ई-KYC केली नसेल तर तात्काळ ई-KYC करून घ्या। CSC सेंटरवरती जाऊन फक्त 5 मिनिटांमध्ये तुम्ही ई-KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। आता पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला समजलं असेल ते म्हणजेच की ई-KYC करावे लागणार आहे। जर तुम्ही ई-KYC केली असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। आता दुसरं कोणतं महत्त्वाचं काम आहे तर बघा जमिनीच्या नोंदी। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जमिनीच्या नोंदी। आता शेतकऱ्यांच्या नावावरती असलेल्या शेतीच्या जमिनीची माहिती
पोर्टलवरती अचूक आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेले आहे, शेतकऱ्यांच्या नावावरती असलेल्या शेतीच्या जमिनीची माहिती पोर्टलवरती अचूक आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे। वारस हक्क नोंद दुरुस्ती किंवा नावातील फरक असल्यास पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता अडकण्याची दाट शक्यता असते। त्यामुळे लवकरात लवकर स्थानिक तलाठी किंवा महसूल कार्यालयामध्ये जाऊन जमिनीच्या नोंदी तपासा आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्या। जर काही या ठिकाणी म्हणजेच की तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्थानिक तलाठी किंवा महसूल कार्यालयामध्ये जाऊन जमिनीच्या नोंदी तपासू शकता आणि आवश्यक आहे त्या दुरुस्ती तुम्ही या ठिकाणी करू शकता। म्हणजेच की दुसरं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावरती असलेल्या शेतीच्या जमिनीची माहिती पोर्टलवरती अचूक आणि अद्ययावत असणे गरजेचे आहे। जर त्यामध्ये काय म्हणजेच की या ठिकाणी चूक असेल तर ती त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्त करून घ्यायची आहे। ती चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्ही तलाठी किंवा महसूल कार्यालयामध्ये जाऊन जमिनीच्या नोंदी तपासू शकता आणि आवश्यक त्या दुरुस्ती तुम्ही करू शकता। जर तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्ती केली नाहीत म्हणजेच की शेतीच्या जमिनीची माहिती पोर्टलवरती जर या ठिकाणी चुकीची असेल तर तुमचा हप्ता हा अडकू शकतो। ही देखील बाब लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि त्यानंतर तिसरं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेले आहे तर शेतकरी ओळखपत्र म्हणजेच की फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक आहे। आता सरकारच्या माध्यमातून वारंवार सांगण्यामध्ये येत आहे की ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID काढले नसेल तर अशांनी तात्काळ काढून घ्या। आता केंद्र सरकारच्या योजना असतील किंवा राज्य सरकारच्या योजना असतील, प्रत्येक शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर ID असणे गरजेचे आहे, अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते। त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील फार्मर ID काढले नसेल तर अशांनी तात्काळ फार्मर ID काढून घ्या। नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभासाठी देखील फार्मर ID अत्यंत आवश्यक आहे। फक्त 5 मिनिटाची प्रक्रिया आहे। CSC सेंटरवरती जाऊन तुम्ही फार्मर ID काढून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने ही 3 कामे करणे अत्यंत आवश्यक आहे। जर ही 3 कामे तुमचे पूर्ण असतील तर आता 100% तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आता कोणती 3 कामे करायची हे तर सर्वांना समजले असेल। आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा केला जात असतो तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जात असतो। आता जर तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला असेल तर आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती 100% जमा होणार आहे। आणि राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा देखील 8वा हप्ता राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा केला जाणार आहे। आता नेमका हप्ता कधी मिळणार तर बघा, सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याच्या हालचालींना आता वेग आला असून साधारणतः 16 तारखेला या ठिकाणी हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। 16 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। आता हप्ता वितरित करण्यासाठी राज्य सरकारला देखील काही टप्पे पूर्ण करावे लागत असतात। म्हणजेच की हप्ता वितरणाची प्रशासकीय प्रक्रिया असते आणि या ठिकाणी म्हणजेच की प्रशासकीय प्रक्रिया लक्षात घेता शासकीय म्हणजेच की या ठिकाणी प्रक्रिया लक्षात घेता साधारणतः 16 ते 20 तारखेदरम्यान नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची नमो शेतकरी योजनेबद्दलची ही महत्त्वाची अपडेट होती। आता साधारणतः 16 ते 20 तारखेदरम्यान तुमच्या देखील खात्यावरती हप्ता हा जमा होऊ शकतो। त्यामुळे जर तुम्ही e-KYC केले नसेल तर e-KYC करा। त्याचबरोबर या ठिकाणी फार्मर ID काढले नसेल तर फार्मर ID काढून घ्या। आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। जर तुमच्या नावावरती असलेल्या शेतीच्या जमिनीची माहिती पोर्टलवरती जर चुकीची असेल तर ती दुरुस्त करून घ्या। ही कामे करणे देखील अत्यंत आवश्यक आहे। हप्ता आता लवकरच मिळणार आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। तर अशा पद्धतीची नमो शेतकरी योजनेबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्यानंतर आता पीक विम्याबद्दलची देखील महत्त्वाची बातमी आहे। आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार हे तुम्हाला समजले असेल। पुन्हा एकदा सांगत आहे, साधारणतः 16 ते 20 तारखेदरम्यान म्हणजेच की 16 जानेवारी ते 20 जानेवारी दरम्यान नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा होण्याची दाट शक्यता आहे। शेतकऱ्यांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकारच्या माध्यमातून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना
आता वेग आलेला आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता जमा होण्यास उशीर झाला असला तरी शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. आता पीक विम्याबद्दलची देखील महत्त्वाची बातमी आहे. या ठिकाणी बघू शकता, खरीप विमा भरपाई जानेवारी मध्येच मिळणार. कृषी विभागाची माहिती अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीक विमा किती मिळणार? तर राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 रुपये विमा भरपाई मिळेल असे सांगितले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. पीक विमा कधी मिळणार? तर याच जानेवारी महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम ही जमा होणार आहे. आता या ठिकाणी पाहू शकता, खरीप 2025 मधील पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती राज्याने केंद्र सरकारला दिली आहे. केंद्राच्या पोर्टलवरती माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून याच जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळणार आहे, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेले आहे. कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती समोर आली असून आता याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा परतावा, पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याची गरज नाही. परंतु आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न असेल की कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या मंडळामध्ये पीक विमा जमा होणार, कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा जमा होणार. तर सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी पीक विमा जमा होणार असल्याची मोठी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आली असून आता लवकरच या ठिकाणी कोणत्या मंडळामध्ये, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार याबद्दलची देखील माहिती आता लवकरच येईल. आणि जशी या ठिकाणी म्हणजेच की जिल्ह्यांची यादी येईल, तालुक्यांची यादी येईल, मंडळाची यादी येईल, ती तुम्हाला लगेच कळवली जाईल. जर तुम्हाला देखील पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची, तालुक्यांची, मंडळाची यादी जर बघायची असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून या ठिकाणी म्हणजेच की अपडेट समोर आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची आणि पीक विम्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. बातमी कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुमच्या इतर शेतकरी बांधवांसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल. तर अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.